Good morning, parents. Today we see the detailed information about Navodaya School and syllabus of 2026. Here, Navodaya Samiti syllabus. Actually, Navodaya School is totally free for free quality education. That's one benefits. म्हणजे त्याचे जे बेनिफिट्स आहेत, फ्री एज्युकेशन आहे 6 स्टँडर्ड टू 12 स्टँडर्ड पर्यंत आणि फ्री हॉस्टेल सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये टोटली मेस फी फ्री असणार आहे आणि स्टे पण फ्री असणार आहे आणि फ्री बुक्स असणार आहेत, युनिफॉर्म आणि जे जेवण असणार आहे हॉस्टेलचं ते पण फ्री आहे. आणि एक्सलन्स अकॅडमिक एन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये स्पोर्ट एनसीसी कल्चरल ऍक्टिव्हिटीज अँड कम्प्युटराइज एज्युकेशन असणार आहे. जे स्पोर्टच्या रिलेटेड जे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत मुलांना घेऊन जातलं जातं. आणि प्रिपरेशन अपॉर्च्युनिटी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे खूप सारे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एमपीएससी यूपीएससी असेल जेई नेट जे ॲडव्हान्स ह्या सगळ्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतल्या जातात. सीबीएसई करिक्युलम असतं. सीबीएसई मध्ये फर्स्ट आणि सेकंड असे दोन टाईप असतात. सीबीएसई जे फर्स्ट लेवलचं एज्युकेशन असतं ते नवोदय स्कूलमध्ये दिलं जातं आणि त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स टीचर असतात. आणि नंतर जी एलिजिबिलिटी जी आहे, जी फिफ्थ स्टँडर्डला जे मुलं शिकत आहेत त्यांचं जे एज आहे 9 to 13 पर्यंत ती मुलं देऊ शकतात. आणि 75 जे सीट्स असतात, 75% जे सीट्स असतात ते रुरल एरियामधले म्हणजे खेडेगावातील मुलांसाठी रिझर्व असतात. आणि त्याच्यामध्ये पण परत कॅटेगरी येते एससी एसटी ओबीसी जनरल. आणि गर्ल्ससाठी जे आहे 33% वेकेन्सी असते. त्याचा जो सिलेबस आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे 40 क्वेश्चन 50 मार्क्सला, अरिथमॅटिक टेस्ट 20 क्वेश्चन 25 मार्क्स, लँग्वेज टेस्ट 20 क्वेश्चन्स असतात 25 मार्क्स, असे टोटल 80 क्वेश्चन्स असतात 100 मार्क्सला, असा टोटल असा पॅटर्न आहे. मेंटल ॲबिलिटीमध्ये हे सगळे चॅप्टर्स असतात. फिगर मॅचिंग, ऑड मॅन आउट पॅटर्न आणि एनॉलॉगी वगैरे हे सगळे सिलेबस येतात. मेंटल ॲबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये जर आउट ऑफ मिळाले तर चान्सेस आहेत. आणि हे आहे मॅथ्सचा सिलेबस. अरिथमॅटिक टेस्ट जे आहे तर हा कॉमन सिलेबस आहे जो सैनिक स्कूल एंट्रन्स आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलला पण सेम सिलेबस आहे. आणि ह्या आहे लँग्वेजचा. लँग्वेज खूप सोपा लँग्वेज आहे. ह्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन आणि ग्रामर एवढंच आहे. डेली तुम्हाला 2-3 आवर्स स्टडी करावं लागेल, पेपर सॉल्व्ह करावे लागते, प्रॅक्टिस मेंटल ॲबिलिटीचा करावं लागेल, इम्प्रूव्ह रीडिंग अँड लँग्वेज सेक्शन. आणि वीकली टेस्ट आणि मॉक टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. आणि यासाठीच आपले क्लासेस आहेत. डेली आपले 2 आवर्स क्लासेस असतात त्याचे. आणि डिटेलमध्ये शिकवतो आपण. आय टी असेल, इंटेलिजंट टेस्ट असेल, अरिथमॅटिक आणि लँग्वेज ह्याचे डिटेलमध्ये शिकवलं जाईल. आणि वीकली टेस्ट राहते, प्रत्येक आठवड्याला टेस्ट राहते. आणि खूप सारे म्हणजे जवळजवळ 80-90 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करून घेतो, जेणेकरून 100% मुलं लागतील. म्हणजे 100% नाही सांगणार, मुलांनी पण तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे. पण क्लासकडून पूर्णपणे सपोर्ट असेल आणि पूर्णपणे प्रयत्न केला जाईल मुंबईला थँक्यू.